नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो। तर मित्रांनो, थोडीशी आपण अपडेट घेऊया वेगवेगळ्या परीक्षांची। राज्याच्या 29 खात्यांमध्ये 2,44,000वरती पदे रिक्त आहे मित्रांनो। राज्यातील बेरोजगारींची अचूक संख्या समोर येऊन देण्याचे नियोजन सध्या सरकारनं मांडलेलं आहे मित्रांनो। मेगा भरतीच्या घोषणा आहेत विरल्या हवेमध्ये। त्यानंतर अशा पद्धतीची बातमी आहे मित्रांनो। तर 29 महत्त्वाच्या खात्यात सध्या तब्बल 2,44,405 एवढे पदे मित्रांनो रिक्त आहे। त्याच्यामध्ये शिक्षण खातं असेल, पोलीस भरती असेल, अशा वेगवेगळ्या खात्यांमध्ये जवळजवळ 2,44,405 जागा रिक्त आहे मित्रांनो। त्यानंतर वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या सुद्धा मित्रांनो ॲड येत आहेत, पण त्या ॲडमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचं हे पदच सध्या तिथे भरल्या नाही जात आहेत। तर मला वाटतं जे प्रॉपर असेल सोलापूरमध्ये आता भरती सोलापूर महानगरपालिका सुरू झालेली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघा थोडंसं त्याच्यामध्ये RTI वगैरे टाकून की तिथं रिक्त जागा आहेत की नाही आहेत। जानेवारी अखेर मनपात कर्मचारी भरती होणार आहे। धुळे बिंदू नामावलीचा प्रस्ताव पाठवला विभागीय आयुक्तांकडे। तर धुळेमध्ये सुद्धा 126 कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे। प्रथम द्वितीय तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांची बिंदू नामावली तयार करून हे पाठवण्यात आलेली आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। त्यानंतर मित्रांनो लातूर शहर महानगरपालिकेची सुद्धा ॲड आलेली आहे मित्रांनो। त्याच्यामध्ये वेगवेगळे पदं आहेत, पण स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचं पद नाही आहे मित्रांनो, लक्षात ठेवा मित्रांनो। अशा पद्धतीची एक अपडेट होती मित्रांनो। उद्या ज्यांचा पेपर आहे त्यांच्यासाठी मित्रांनो बेस्ट ऑफ लक, चांगला पेपर सोडवा। नॉन टेक्निकल टेक्निकल दोन्हीकडं व्यवस्थित पेपर सोडवा मित्रांनो। ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद। लातूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा कनिष्ठ अभियंता स्थापत्याचं आहे, 4 जागा आहेत। आणि त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता पाणी पुरवठा आहे वाटतं, त्याच्या 4 जागा आहेत। अशा पद्धतीनं थोड्याच कमीच जागा आहे लातूर महानगरपालिकेमध्ये, त्याच्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो। पण याच्यामध्ये कुठेही स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकच्या पदं नाही आहेत मित्रांनो CEAचे। तर बघूया आपण आता काय होतं ते। ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।